कातकरी कोप भरत कातकरी कोपरी. सॉरी भरत वाघे, माझ्याकडनं काढते चुकी झाली असेल. भरत वाघे कोपरी या संघाचा संघनायक मात्र तयारीवर. तर पुन्हा पहिला चेंडू घेऊन मात्र कुंडेवाल संघाचा संतोष कातकरी यावेळेस तयार. पहिल्या चेंडूला समान दिलाय, ऑफ साईडला फटकावून काढलाय चेंडू. एक धाव तर पूर्ण दुसरे धावचा प्रयत्न होतोय का नाही, मात्र बघता बघता या 4 धाव गेलाय, जाऊन पोहोचलाय कोपरी संघ. पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळल्या कोपरी संघाला. 4 धाव्याने काता घोललाय भरत या फलंदाजानं. थँक्यू डीजे. निश्चितच पहिला चेंडू फेकलं होतं संतोष कातकरी यानं आणि सुरेख खेळी केली होती भरत या फलंदाजानं. 4 धाव्यावर जाऊन पोहोचलाय, बिनबाद 4. पुन्हा एकदा तयारीवर संतोष 10 पावलांचा रनअप घेऊन पंचाच्या डाव्या बाजूला मारे करेल. यावेळेस मात्र सेम चेंडू होता, भरत याला काही चेंडू समजला नाही, चेंडू जात निर्धाव. आता मात्र लाईन भेटली या संतोष या गोलंदाजाला. सुरेख गोलंदाजी. आता मात्र पहिला चेंडू फेकला होता, 4 या धावांचा खर्च केला होता. दुसरा चेंडू, तिसरा चेंडू, यावेळेस मात्र सुरेख फटका, एक देखना फटका. निश्चितच पुन्हा एकदा दणदणीत चौकार. डीजे थँक्यू डीजे. निश्चितच 3 चेंडूची खेळी समाप्त झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 8 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा तयार संतोष 10 पावलांचा रनअप घेऊन. यावेळेस मात्र सुरेख मारला फटका, निश्चितच चौकार होणार आणि हा चौकार. 4 धावच्या साहाय्याने संघ पुढे सरकलाय, संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 12 या आकड्यावर. 4 चेंडूची खेळी झाली आहे, अजून 2 चेंडूची खेळी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा मारला फटका, अर्जुन मात्र चुकी करतो. यावेळेस 1 धाव काही रोखू शकत नाही. 1 धावच्या साहाय्यानं संघ पुढे सरकलाय, संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावर. 5 चेंडूची खेळी झाली या मित्रांनो. सुरुवात केली या कोपरी संघानं. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असणार मित्रांनो. निश्चितच या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली. निश्चितच काय होणार, काय घडणार, काय बिघडणार हे पाहणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. यष्टिरक्षक म्हटलं कुठलीही न चुकी करताना चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. 1 ओव्हरची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. संघाचा दुसरा आणि स्वतःचा पहिला षटक घेऊन आलाय. दुसरा षटक घेऊन आला मात्र समाधान कातकरी. 1 ओव्हरची समाप्ती झाली. या धावसंख्या जाऊन पोहोचल्या बिनबाद 13 या आकड्यावर. दुसरा गोलंदाज मात्र तयारीवर समाधान कातकरी यांचा. सुरेख गोलंदाज आहे आणि बॅटर सुद्धा सुरेख आहे गोलंदाज. तर पहिला चेंडू फेकणार भरत या फलंदाजाला. समाधान कातकरी कुंडेवाला. निश्चितच पहिला चेंडू फेकणार भरत या फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 13 या आकड्यावर. पहिला चेंडूचा मारा करेल भरत. यावेळेस हा पीठ टपा होता. भरत याला काही चेंडू समजला नाही. चेंडू जाता यष्टिरक्षकाच्या हातात डायरेक्ट आणि हा सुरेख चेंडू. याची 1 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 13 या आकड्यावर. कोपरी संघ.
निश्चितच पहिला चेंडू सुरेख फेकला या गोलंदाजानं. पुन्हा एकदा तयार 4-5 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. यावेळेस पुन्हा एकदा फसवा चेंडू. फलंदाजाला काही चेंडू समजत नाही. चेंडू जाते निर्धाव. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. पप्पू आंग्रे दादा यांना विनंती असेल की आपण रंगमंचावर यायचं आहे आणि बंधू मोरे यांना सुद्धा विनंती असेल आपण रंगमंचावर यायचं. यावेळेस पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव जातोय. समाधान कातकरी या गोलंदाजाचा. निश्चितच सुरेख गोलंदाजी करतोय कुंडेवाला संघाकडून समाधान कातकरीत. 3 चेंडू फेकले या गोलंदाजानं. 3 चेंडू निर्धाव गेलेत आणि चौथा चेंडू फेकण्यासाठी तयार. यावेळेस चौथा चेंडू सुद्धा समजला नाही भरत या फलंदाजाला. चौथा बॅक टू बॅक चौथा चेंडू निर्धाव. षटकातले 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आपल्या जागावर स्थिर 13 या आकड्यावर. निश्चितच पुन्हा एकदा तयार 4-5 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजून. यावेळेस सुरेख मारला फटका. सुरेख क्षेत्ररक्षण. तिथल्या क्षेत्ररक्षणाचा सुरेख फेकी. एक धाव काय रोखू शकत नाही. एक धावच्या सायनं संघ पुढे सरकलाय. संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 14 या आकड्यावर. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. निश्चितच सुरेख गोलंदाजी करतोय कुंडेवाला संघाकडून. समाधान कातकरी हा गोलंदाज एक नावाजलेला गोलंदाज आणि नावाजलेला फलंदाज हा. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 ओव्हरची समाप्ती झाली. पंचांचा इशारा आलाय. धाव संख्या जाऊन पोहोचल्या बिनबाद 14 या आकड्यावर. विजय निश्चितच मित्रांनो यालाच बोलतात गोलंदाजी. 6 चेंडू फेकले. 6 चेंडू मध्ये मात्र 1 धाव जमा केली या गोलंदाजानं आणि धाव संख्या जाऊन पोहोचले मात्र बिनबाद 14 या आकड्यावर. एक जखडून ठेवलाय कोपरी संघाला मात्र समाधान कातकरी या गोलंदाजानं. यावेळेस मात्र अभय कातकरी गोलंदाजीवर. निश्चितच पहिला चेंडू अभय या गोलंदाजाचा. यावेळेस पहिल्या चेंडूला दिशा दिली. निश्चितच चौकार होणार आणि हा मात्र दणदणीत चौकार. पुन्हा एकदा डीजेला सुवर्ण संधी. थँक्यू डीजे. निश्चितच अभय या गोलंदाजानं पहिला चेंडू फेकलाय. पहिल्या चेंडूला मात्र दिशा दाखवली भरत वाघे यानं आणि हा मात्र चौकार मिळाला संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले मात्र बिनबाद 18 या धावसंख्या. दुसरा चेंडू खेळण्यासाठी तयार. यावेळेस मात्र ऑफ साईडचा चेंडू होता. भरत या फलंदाजाला काही चेंडू समजला नाही. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या आपल्या जागावर स्थिर 18 धावसंख्यावर कोपरी संघ. आता मात्र लाईन भेटली या गोलंदाजाला. पहिल्या चेंडू मात्र फटका खाल्यावर दुसरा चेंडू मात्र सुरेख टाकलाय गोलंदाजानं. यावेळेस पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा फटका होता आणि 1 धाव काही रोखू शकत नाही तिथला क्षेत्ररक्षण. 1 धावच्या साहाय्याने संघ पुढे सरकलाय. संघ जाऊन पोहोचलाय 19 आकड्या जाऊन पोहोचलाय कोपरी संघ. 3 चेंडूची खेळी समाप्ती झाली या गोलंदाजाची. अजून सुद्धा 3 चेंडू बाकी आहेत. निश्चितच आता मात्र समोर असलेला फलंदाज किरण हा फलंदाज मात्र तयारीवर. यावेळेस परत अभय हा मात्र तयारीवर गोलंदाज. पंचांचा इशारा येणं गरजेचं आहे आणि पंचांचा इशारा आलाय. हा मात्र खराब चेंडू. या खराब चेंडू सायानं संघ पुढे सरकलाय. संघ जाऊन पोहोचलाय मात्र 20 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय कोपरी संघ.
निश्चितच आता मात्र खराब चेंडू फेकला गोलंदाजानं. यावेळेस पुन्हा एकदा तयार गोलंदाज 4-5 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूनं यावेळी जोरदार मारण्याचा फटका. पंचांचा काही इशारा येत नाहीये आणि हा मात्र निश्चितच निर्धाव चेंडू असणार आणि धावसंख्या आपल्या जागेवर स्थिर बसून असणार 20 या आकड्यावर. पुन्हा एकदा तयार गोलंदाज तयारीवर अभय. तर किरण हा निश्चितच खराब शतरक्षण करतो तिथला शतरक्षण आणि एक धाव काय रोखू शकत नाही. यष्टीरक्षक मात्र चुकी करतो. एक धावच्या साहाय्याने संघ पुढे सगळा संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावर. निश्चितच या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असणार. तिसरा षटक चालू असताना मात्र धाव संख्या जाऊन पोहोचल्या 21 या आकड्यावर. तर आब्याचा हा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तयार भरत वाघ. निश्चितच शेवटचा चेंडू काय होणार, काय घडणार, काय बिघडणार. यावेळी हा पीठ टपाचा पहार केला संतोष धावतोय आणि मात्र हा दणदणीत चौकार आलाय. निश्चितच हा अंपायर सुद्धा नाचूत आम्हाला बोलतात की हा चौकार. या चौकारच्या सहाय्यानं संघ जाऊन पोहोचलाय 25 आकडा जाऊन पोहोचलाय. 3 ओव्हरची समाप्ती झाली आहे मित्रांनो. शेवटचं षटक कोण घेऊन येणार आहे पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. डीजे निश्चितच हलंडारांना विनंती असेल आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. कुठल्याही फलंदाजाला किंवा क्षेत्रक्षणाला तकलीफ येऊ नये. निश्चितच माझा मित्र अर्जुन कातकरी हा मात्र गोलंदाजीवाला आहे. शेवटचा षटक घेऊन पंचांच्या उजव्या बाजूला मारा करेल. किरण या फलंदाजाला शेवटचा षटक कुंडेवाल संघाकडून अर्जुन हा कातकरी घेऊन आलाय. यावेळेस पुन्हा एकदा तयार 4-5 पावलांचा रनअप. एक डावकुड्याचा फलंदाज. यावेळेस मात्र जोरदार पहार केला. निश्चितच हा षटकार होणार आणि हा मात्र दणदणीत षटकार डीजे आहे. थँक्यू डीजे. 7 धावाच्या साहाय्याने संघ पुढे सरकला. संघ जाऊन पोहोचला मात्र 31 आकडा जाऊन पोहोचला. यावेळेस पहिला चेंडू षटकार दुसरा चेंडू बॅक टू बॅक. दुसरा चेंडूवर मात्र दणदणीत आणि कणकणीत षटकार. पंचांचा इशारा आला. या 6 धावांना संघ पुढे सगळा संघ जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय कोपरी संघ. यावेळेस मात्र मारला फटका. निश्चितच समाधान कातकरी यांच्या हातात आणि कुठलीही न चुकी करताना मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. आता मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. 2 बॅक टू बॅक 2 मात्र षटकार या गोलंदाजावर ठोकलेत. त्या भरत या किरण या क्षेत्रक्षणानं आणि मात्र निश्चितच धाव संख्या जाऊन पोहोचली 38 या अंकावर जाऊन पोहोचलाय कोपरी संघ. यावेळेस पुन्हा एकदा तयार. हा सुरेख क्षेत्ररक्षण करतोय अर्जुन आणि एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. एक धावच्या साहाय्याने पुढे संघ सगळा संघ जाऊन पोहोचलाय 39 या आकडा जाऊन पोहोचलाय कोपरी संघ. त्या शेवटच्या षटकातला 2 चेंडू शिल्लक असणार मित्रांनो. तर मात्र तयारीवर किरण मात्र सुरेख 2 फटके मारले होते या फलंदाजानं. किरण या फलंदाजानं निश्चितच यावेळेस हा पीठ टपा पुन्हा एकदा पहार केलाय फलंदाजानं. निश्चितच षटकार होणार आणि हा बिग 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 षटकार. निश्चितच हा मात्र गोलंदाज महागडा पडलाय कुंडेवळ संघाला. 3 षटकार मारल्या या गोलंदाजावर आणि शेवटचा चेंडू काय होणार, काय घडणार, काय बिघडणार हे पाहणं येणारा वेळ आणि येणारा काळ सांगणार मित्रांनो. यावेळेस पुन्हा एकदा तयारीवर. आता मात्र ब्लॉक चेंडू होता आणि निश्चितच काय होणार, काय घडणार आणि फलंदाज मात्र बाद झाला. शेवटचा चेंडू मात्र फलंदाज बाद झाला. धाव संख्या जाऊन पोहोचली.
45 आणि 46 धावांचं आव्हान ठेवलं तर मात्र कुंडेवाल संघापुढे निश्चितच लई मार खाला या गोलंदाजानं. लई मार खाला या गोलंदाजानं. अर्जुन या गोलंदाजाला मात्र चांगला फटकवून काढले या फलंदाजानं. किरण या फलंदाजाने मात्र बॅक टू बॅक 3 षटकार मारले होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या 25 आकड्यावर आणि 26 धावांचं आव्हान ठेवलं तर मात्र कुंडेवाल संघापुढे 45 धावा फटकवून काढल्या आणि 46 धावांचं आव्हान ठेवलं तर मात्र कुंडेवाल संघापुढे. सॉरी माझ्याकडून काय चुकी झाली असेल तर माफ करा मित्रांनो. निश्चितच कलबुर्गी संघाला विनंती असेल जर तुमचा कोण इथं असेल तर आमच्या समालोचक कक्षामध्ये पाठवा कारण मोबाईल इथे राहिलेला आहे. कलंबोली संघाचा मला वाटते की संदेश कातकरी असणार आणि अनिल कातकरी सुद्धा असणार. माझेच मित्र आहेत ते. अनिल नाईक इकडे या ना जरा. निश्चितच विनंती असेल कुंडेवाल संघाला तुमची सलामीची जोडी मैदानात पाठवायची. मित्रांनो आम्हाला सहकार्य करा जरा. तर मला वाटतं कोपरी संघाने मात्र क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे. कुंडेवाल संघाला विनंती असेल सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. कुंडेवाल संघाची सलामीची जोडी मैदानात समाधान कातकरी आणि संतोष कातकरी या दोन्ही फलंदाज मैदानात जाताना दिसत आहेत. 45-46 धावांचा पाठला करताना मात्र सलामीची जोडी मैदानात संतोष आणि समाधान. तर कोपरी संघाचा पहिला गोलंदाज 45 धावांचा धाव रोखण्यासाठी मात्र पहिला गोलंदाज मात्र जगदीश कातकरी. तर निश्चितच मला वाटतं स्ट्राईकला एक डावकुऱ्याचा फलंदाज कुंडेवाल संघाचा संतोष 46 धावांचा पाठला करताना पहिला गोलंदाज मात्र ठरलाय जगदीश. हा गोलंदाज मात्र 46 धावा रोखून ठेवेल की संतोष मात्र
आपले संघाला धावा काढून दाखवेल हे पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. येणारा वेळ आणि काल सांगणारा मित्रांनो, यावेळेस पहिला चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने मारा, पंचांचा इशारा आला. यावेळेस पुन्हा एकदा तयार, पहिला चेंडू खेळणार. पहिला चेंडू फुलटा चेंडूचा पहार केलाय, मात्र निश्चितच सुरेख फटका केला या फलंदाजानं. संतोष हा फलंदाज मात्र 4 या धावसंख्येवर पोहोचलाय. पहिल्या चेंडूवर चौकार मारला इंडीचे. निश्चितच पहिल्या चेंडूला मात्र दिशा दाखवली या 4 या धाव संख्येवर पोचलाय मात्र कुंडेवाल संघ. निश्चितच सुरेख खेळी केली आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूला दिशा दाखवली या 4 या धावसंख्येवर. यावेळेस पुन्हा एकदा जगदीश, यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं फटका, निश्चितच चौकार होणार आणि हा माझा बिग 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 चौकार. सुरेख फलंदाजी कुंडेवाला संघाची. संतोष या फलंदाजाची मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार लगावला या फलंदाजानं. धावसंख्या जाऊन पोहोचल्या बिनबाद 8 या आकड्यावर. सुरेख आता मात्र धावसंख्येला आकार येईल. 2 बॅक टू बॅक 2 चौकार जगदीश या गोलंदाजावर लगावल्यात संतोष या फलंदाजानं. एक डावकर आता यावेळेस मात्र 5वा चेंडू. संतोष या फलंदाजाला काही चेंडू समजला नाही, चेंडू जात आहे निर्धाव. धावसंख्या आपल्या जागावर बसून आहे 8 या आकड्यावर. आता मात्र सुरेख गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा तयार. फुलटा चेंडूचा पहार केला. निश्चितच काय होणार, काय घडणार, काय बिघडणार आणि हा अंपायरचा इशारा आलाय. हा नो बॉल आहे. या नो बॉलवर 3 हिट भेटणार तुम्हाला मित्रांनो. 1 धाव काय रोखू शकत नाही आणि या 2 धावाच्या साहाय्याने संघ पुढे सगळं संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 10 या आकड्यावर. आता मात्र प्रथम स्ट्राईक घेतोय कुंडेवाल संघाकडून समाधान कातकरी. एक गाजलेला फलंदाज हा मात्र समाधान कातकरी. या फलंदाजाने मात्र भिलवल्या या मैदानावर मात्र गाडी मिळवली होती मॅन ऑफ द मॅच. तो समाधान कातकरी कुंडेवाल संघाचा मात्र 10 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. संतोष हा मात्र संघाची सुद्धा धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. पुन्हा एकदा तयार गोलंदाज जगदीश तयारीवर. 10-12 पावलांचा रणप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूला मारा करील समाधान सारख्या फलंदाजाला मात्र निश्चितच आता मात्र समाधान सारख्या फलंदाजाला गोलंदाजी करेल जगदीश हा मात्र कोपरी संघाकडून. यावेळेस मात्र मोठा आवाज आला. निश्चितच षटकार होणार. मी म्हटलो होतो हा तो फलंदाज मात्र भिलवलेस या ग्राउंडवर गाजलेला फलंदाज समाधान कातकरी कुंडेवाल. आणि या 6 धावाच्या साहाय्याने संघ पुढे धावसंख्या जाऊन पोहोचली या बिनबाद 16 या आकड्यावर कुंडेवाल. डीजे यावेळेस पहिला चेंडू मात्र षटकार ठोकला होता. दुसरा चेंडू काय येणार, काय घडणार, काय बिघडणार. यावेळेस मस्त एक देखना फटका, ऑफ साईडला मारलेला फटका. निश्चितच चौकार होणार आणि हा मात्र दणदणीत चौकार. पंचांचा इशारा आलाय डीजे मास्टर. थँक्यू डीजे. यावेळी शेवटचा चेंडू तयारीवर गोलंदाज जगदीश कोपरी संघाचा. मी म्हटलो होतो मित्रा हा तो फलंदाज. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्या चेंडू षटकार, तर दुसऱ्या चेंडू चौकार, तिसऱ्या चेंडू बॅक टू बॅक चौकार. यावेळेस मात्र या 4 धावांच्या संघ पुढे सगळं संघ जाऊन पोहोचला कुंडेवाला संघ 24 या आकड्यावर. सब राज्य खुश है? तेरे को क्या लगता था कि नहीं लौटेंगे? गलत. जब तक तोड़ेंगे नहीं. निश्चितच आता मात्र कोपरी संघाकडून दुसरा गोलंदाज आलाय भरत वाघे. तर निश्चितच पहिला मात्र गोलंदाज होता जगदीश यानं मात्र
24 धावसंख्या खर्च केल्यात. आता मात्र भरत काय करून दाखवणार हे पाहणं गरजेचं आहे. समोर असलेला फलंदाज संतोष कातकरी आणि नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज मात्र समाधान कातकरी. निश्चितच आता पहिला चेंडू फेकणार निश्चितच भरत वागे पहिला चेंडू फेकणार समाधान सारख्या यावेळेस निश्चितच मारला फटका. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, यावेळेस मात्र हा दणदणीत आणि खणखणीत चौकार. 4 धावाच्या साहाय्याने संघ पुढे सरकलाय. संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय कोंडेवाला संघ. पुन्हा एकदा तयार. यावेळेस मारला फटका. निश्चितच काय होणार, काय घडणार, काय बिघडणार आणि मात्र बिग 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 षटकार. संघ पुढे सरकलाय. संघ जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र 5वा चेंडू. संतोषाला काही चेंडू समजला नाही. चेंडू जात आहे निर्धाव. पहिल्या चेंडू मात्र मोठा फटका मारलाय संतोषच्या फलंदाजानं. धाव संख्या जाऊन पोहोचल्या 34 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा तयार. षटकाचे 2 चेंडू झाल्यात. यावेळेस मात्र 5वा चेंडू होता. झेल जमिनीला दान. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि बघता 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 दुसरी धाव सुद्धा सदरीतीनं पूर्ण. तर धाव संख्या जाऊन पोहोचली बिनबाद 36 या आकड्यावर. सुरेख फलंदाजी करतात कुंडेवाला संघाकडून संतोष आणि समाधान. यावेळेस पुन्हा एकदा भरत तयारीवर. यावेळेस मोठा आवाज आला. निश्चितच षटकार होणार आणि हा मात्र खणखणीत दणदणीत रामदेव बाबा पतंजली षटकार. हॅलो. निश्चितच जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असणार मित्रांनो. निश्चितच मित्रांनो याला जो बोलतात फलंदाजी. काय फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा तयार. 4 धावांचा पाठला करताना आणि हा मात्र 5वा चेंडू. हा अंपायरचा इशारा येणं गरजेचं आहे आणि हा अंपायरचा मात्र कुठलाही इशारा नाही आला. धावसंख्या आपल्या जागावर स्थिर. बेचाळीस या आकड्यावर जाऊन पोहोचलाय कुंडेवाला संघ. निश्चितच कोपरी संघाकडून तिसरा गोलंदाज मात्र प्रदीप. हा निश्चितच तिसरा गोलंदाज प्रदीप कातकरी मुकाम कोपरी. तर निश्चितच 12 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असताना मात्र समोर असलेला फलंदाज समाधान कातकरी. यावेळेस मात्र सुरेख फटका मारला देता सुरेख क्षेत्ररक्षण आणि हा मात्र डायरेक्ट हिट करेलचा मात्र गेला भरत हा कातकरी आणि 2 धावा काही रोखू शकत नाही. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बघता बघता तिसरी धाव सुद्धा सहजरीतीने पूर्ण. म्हणजे वारंवार चुकी करतोय कोपरी संघ. आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावाची गरज. मित्रांनो जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा दिल्या या भरत या क्षेत्ररक्षणानं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे मात्र 45 या आकड्यावर जाऊन पोहोचले. हा 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 अंपायर मात्र कॅच घेत होतं. तुम्हाला आउट दिलं नसतं. यावेळेस मात्र कुंडेवाला संघ हा विजय होतोय आणि कोपरी संघ हा मात्र पराजित होतोय. तर यापुढील होणारा सामना तर निश्चितच भिंगारी संघाचा संघनायक आणि कुंडेवाला संघाचा संघनायक यांना विनंती असेल आणि कुंडेवाला विनंती असेल आपण 1 लाईनीमध्ये जायचं आहे. आपण 1 लाईनीमध्ये हात मिळवून यायचं आहे.
तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय मात्र कुंडेवाला संघाचा समाधान कातकरी. तर मी विनंती करतोय हिरामन कातकरी कुंडेवाल यांना विनंती करतोय